खेळाडूच्या माध्यमातून सज्ज झाले स्वतःच्या उजव्या पणावरती आक्रमण करण्यासाठी पण डिफेन्स या ठिकाणी यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय। या संपूर्ण सामन्याची आपण पहिली चढाई पाहिली तर कुठेतरी श्रुतीच्या माध्यमातून सजवली गेली होती आणि त्यावेळेस मात्र त्याला सक्सेसफुल टॅकल केलं गेलं होतं। यावेळेस मात्र अगदी तशा पद्धतीचा टॅकल करण्याचा प्रयत्न म्हणजे आपण डिफेंडरचा पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलाय। प्रत्येकाने मोमेंटमचा वापर करत मिडलाईन देखील क्रॉस केली आहे। यावेळेस मात्र मैदानामध्ये डिफेन्स पाहायला मिळतोय श्रीराम करके संघाचा सक्सेसफुल होईल। सूरज सावंत या ठिकाणी अगदी सुरेख टॅकल केलाय। गुणाची कमाई श्रीराम करके संघाच्या खंडामध्ये। आता मात्र सातुरे संघाचे महत्वपूर्ण 30 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले। चालू मॅच मध्ये पहिल्या 17चा खेळ सुरू आहे। त्याला मात्र आपण पाहिलं तर श्री सावंत गोरंडी या संघाने प्रभावित केलं। पहिल्या संघासाठी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला पण तो देखील संघ एक नौका संघ पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळ केला त्या संघात देखील। आज देखील तितकेच महत्वपूर्ण संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत आहेत। यानंतर श्री महालक्ष्मी जालगाव, श्री मामाई तेंडवली, जयसिंह माता साजुरे, दुर्गादेवी मुरुड, श्री हनुमान कर्ते आणि श्री खेमेश्वर कुंभे असे संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील। या वेळची क्रमांक 8 साजुरे संघाच्या माध्यमातून एक एम्प्टी रेड रिकाम्या हाताने माघारी परतलेला पाहायला मिळतोय। आक्रमण पुन्हा एकदा श्रीराम करते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल टॅकल गुणाशी कमाई साजुरे संघाच्या खात्यामध्ये होईल परंतु क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा खुशखबर आहे। गुहागरचा सुप्रसिद्ध मिकी माऊस देखील आज या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आपल्या सर्वांचं मनोरंजन करताना पाहायला मिळेल। याची देखील उपस्थिती अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजचा दिवस तितकाच महत्वपूर्ण आहे। आज मात्र आज मात्र या दिवसाची सुरुवात पहिल्या सामन्याची सुरुवात मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे। यानंतर एक थर्ड रेड संदूर थर्ड रेड कशाला खुर्ची इथे घे इथे घे संजय काकाच बसले तिथं। थर्ड रेड करते थर्ड रेड तिसरी चढाई श्रीराम करते संघाच्या माध्यमातून आक्रमणासाठी पुन्हा एकदा ऋतिक या खेळाडूला आपण पाहतोय। आक्रमण करेल समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट चढाई सजवली सध्या यावेळेस मात्र प्रथम या खेळाडूला टिपलं जात आहे। सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा ऋतिक या खेळाडूच्या माध्यमातून केली जाते श्रीराम करते संघासाठी। सातत्याने उजव्या बाजूला डाव्या कोपऱ्यामधून उजव्या कोपऱ्यामध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र एक रनिंग हँड सक्सेसफुल अशी कमाई करतो त्याला पाहायला मिळाला। श्रीराम करते संघ या ठिकाणी संधी शोधतोय प्रतिस्पर्धी संघावरती ऑल आउट देण्याची त्या दिशेने वाटचाल देखील पाहायला मिळते। सध्या श्रीमध्ये 4 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत साजुरे संघाच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान संपूर्ण या ठिकाणी सबस्क्रिप्शन पाहायला मिळेल। 4थ्या क्रमांकाचे पुरस्कर्ते कुमार श्राव्या श्रीरंग बाळ हे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत। श्रीरंग बाळ आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे। कुठं आहे काकाच कुठं आहे युट्यूबला टाकणार टच केला जाईल सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। हॅलो त्याचप्रमाणे शंकरवाडचे ज्येष्ठ वसंतजी भांचे
क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत आपणास विनंती करतो, आता बसण्याची व्यवस्था आपली केलेली आहे, कृपया व्यासपीठावर स्थान बनवा.